ही बिस्किट बघून तुम्हाला विश्वास बसणार नाहीये, तर ही बिस्किट आपण बाजारातून न आणता घरीच बनवलेली आहेत। याचा रंग बघा किती छान सुरेख असा आलेला आहे आणि अगदी बाजारात मिळतात तशीच खुसखुशीत अशी तयार झालेली आहेत। एक बिस्किट तुम्हाला मी इथे तोडून दाखवते, एकदम खुसखुशीत असं झालेलं आहे बघा। एकदम हातामध्ये कुस्करल्यावरती मस्तपैकी असं खुसखुशीत असं बिस्किट लागत आहे। आज आपण ओव्हनचा वापर न करता, इडली स्टँडचा वापर न करता अगदी कढईमध्ये चाळण ठेवून ही बिस्किटं तयार केलेली आहेत। योग्य असं साहित्याचं प्रमाण वापरून आणि योग्य अशी पद्धत वापरून जर बिस्किटं तुम्ही बनवली तर घरी देखील अशी खुसखुशीत अशी बिस्किटं तयार होतात। तुमच्याकडे जर ओव्हन नसेल तरी चालेल आणि इडली स्टँड नसेल तरी चालेल, तुम्ही कढईतच अशी बिस्किटं अगदी कमी वेळेमध्ये छानपैकी तयार करू शकता। दिवाळीमध्ये गोड पदार्थासोबत नानकटईची बिस्किटं देखील बनवली जातात। मग या दिवाळीला तुम्ही पण घरच्या घरी तयार करा नानकटईची बिस्किटं। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून पण सांगा बिस्किटं कशी झाली आहेत। खुसखुशीत अशी नानकटईची बिस्किटं बनवण्यासाठी इथे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्याचसोबत पदार्थाचं मेजरमेंट घेण्यासाठी एका वाटीचा उपयोग केलेला आहे। इथे मी रोजच्या वापरण्यातील एक वाटीचा वापर केलेला आहे। प्रत्येकाच्याच घरामध्ये मेजरमेंट कप असतात असे नाही, म्हणून मी आज इथे तुम्हाला वाटीच्या साहाय्याने मेजरमेंट कसं घ्यायचं हे दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला बाजारात मिळतात तशीच खुसखुशीत अशी नानकटई घरच्या घरी तयार करता येतील। या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही पदार्थाचं मेजरमेंट घेतलं तर नक्कीच नानकटई खुसखुशीत अशी तयार होतील। बघा इथे मी घेतलेले आहे 2 वाटी भरून मैदा। हा मैदा भांड्यात घ्यायच्या आधी आपल्याला एका चाळणीमध्ये घेऊन चांगला चाळून घ्यायचा आहे। आता इथे मी 2 वाटी मैदा इथे घेत आहे आणि हा मैदा या चाळणीने मी चांगला चाळून घेणार आहे। बिस्किटे बनवताना नेहमी असा मैदा चांगला चाळून घ्यायचा, म्हणजे बिस्किटं चांगली खुसखुशीत अशी तयार होतात। आता हा चाळून घेतलेला मैदा आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्याच भांड्यामध्ये पुन्हा आपल्याला घ्यायचं आहे 2 वाटी मैद्यासाठी 1 वाटी पिठी साखर। 2 वाटी मैद्यासाठी 1 वाटी पिठी साखर योग्य प्रमाण आहे। यामुळे आपली बिस्किटं जास्त गोड पण होणार नाहीत आणि कमी गोड पण होणार नाहीत, योग्य त्या प्रमाणात गोडवा या बिस्किटांना येईल। आता इथे पण 1 वाटी पिठी साखरेसाठी अर्धी वाटी साजूक तूप घ्यायचे। आज आपण साजूक तुपाची बिस्किटं तयार करणार आहोत। इथे आपण कुठल्याही प्रकारे डालडा न वापरता साजूक तुपाचा वापर केल्यामुळे बिस्किटं चवीला एकदम छान अशी तयार होतील। तुम्ही इथे तुपाऐवजी डालड्याचा देखील वापर करू शकता। आता तूप घालून ही पिठी साखर चांगली फेटून घ्यायची आहे। मागच्या दिवाळीला आपण अशीच नानकटई बिस्किटांची रेसिपी यूट्यूबवर शेअर केलेली होती। ती बिस्किटं आपण इडली पात्रामध्ये कशी तयार करायची हे आपण त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं। त्या बिस्किटाच्या रेसिपीला बराच आपल्याला रिस्पॉन्स मिळाला, चांगले व्ह्यू देखील आले। पण बऱ्याच जणांनी कमेंट केलेलं होतं की ताई बिस्किटं तर छान झाली पण इडली पात्र आपलं खराब होते। म्हणूनच या दिवाळीला आपण कढईमध्ये नानकटईची बिस्किटं कशी करायची याची रेसिपी दाखवणार आहोत। आता आपण इथे हाताने तूप फेटून घेत आहे। तुम्ही इथे बघू शकता तुपाचा कलर चेंज झालेला आहे। हे तूप आणि साखरेचं मिश्रण क्रीमी टेक्स्चरमध्ये व्हायला सुरुवात झालेली आहे। नानकटईची बिस्किटं बनवताना जेवढं तूप आणि साखर फेटून घ्याल तेवढीच बिस्किटं खुसखुशीत होतात। हे तूप आणि साखरेचं मिश्रण हलकं व्हावं याकरता आपल्याला हे सतत फेटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता याचा क्रीमी असा टेक्स्चर आलेला आहे। आपल्याला हे मिश्रण 5 मिनिट असंच फेटत घ्यायचे आणि मग नंतर मिश्रण हलकं झालेलं आहे की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला थोडं पाणी घ्यायचं एका वाटीमध्ये आणि त्याच्यामध्ये या मिश्रणाचा थोडा भाग पाण्यामध्ये घालून आपल्याला चेक करायचे मिश्रण हलकं झालेलं आहे की नाही। तुम्ही इथे पाहू शकता मिश्रण पाण्यात घातल्यानंतर चांगलं तरंगत आहे, म्हणजे
हे मिश्रण चांगलं हलकं झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण मैदा घालून बिस्किट तयार करू शकतो। आता या फेटलेल्या मिश्रणामध्ये आपल्याला घालायचा आहे चाळून ठेवलेला मैदा। सगळा मैदा याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे। 2 वाटी मैदा इथे आपण वापरलेला आहे। मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही बिस्किट बनवली तर नक्कीच बाजारात मिळतात तशीच तुमची बिस्किट तयार होतील। आता पुन्हा इथे आपण चाळण घ्यायची आहे आणि चाळणीमध्ये आपल्याला घालायचं आहे 2 चमचे भरून बेसन आणि 2 चमचे भरून रवा। बेसन घातल्यामुळे बिस्किटाला बाइंडिंग छान येते आणि रवा घातला की बिस्किट चांगली खुसखुशीत होतात, म्हणून इथे मी मैदा आणि बेसन वापरलेला आहे। 2 चमचे बेसन आणि 2 चमचे रवा घेऊन आपल्याला पुन्हा या चाळणीने चाळून घ्यायचं आहे। चांगलं चाळून घेतल्यानंतर ज्या काही बेसनाच्या गोटल्या राहतील त्या पण मोडून घ्यायच्या आहेत आणि पीठ चांगलं चाळून घ्यायचं आहे। आता इथे आपण सगळं पीठ तर चाळून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे। इथे मी पाव चमचा मीठ घालणार आहे। गोड पदार्थामध्ये थोडं चवीपुरतं मीठ घातलं म्हणजे पदार्थाची चव पण छान लागते। आता इथे मी पाव चमचा मीठ घातलेलं आहे। आता बिस्किटांना चांगला फ्लेवर यावा याकरता याच्यामध्ये मी घालत आहे अर्धा चमचा वेलची पूड। तुम्ही जर इथे वेलची पूड वापरणार नसाल तर इथे मावा इसेन्सचा देखील वापर करू शकता। मावा इसेन्स घातल्यामुळे बिस्किटे छान अशी मावा फ्लेवरची तयार होतात। आता या पिठामध्ये आपण वेलची पूड घालून हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे पीठ आपल्याला सर्व पदार्थ एकजीव होईपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता तूप आपण या सर्व पिठाला चांगलं फासून घेतलेलं आहे। आता या पिठाचा इथे गोळा तयार होत नाहीये, म्हणजे याच्यामध्ये थोडं तूप कमी पडलेलं आहे। पिठाची हातात मूठ बांधल्यानंतर पिठाचा गोळा तयार होत नसेल तर याच्यामध्ये आपल्याला थोडं तूप घालणं गरजेचं आहे। या पिठामध्ये आपल्याला घालायचा आहे अर्धा चमचा खायचा सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर। चाळणी घेऊन आपल्याला इथे सोडा चाळून घ्यायचा आहे आणि चाळणी घेऊनच इथे आपल्याला बेकिंग पावडर चांगली चाळून घ्यायची आहे आणि या पिठात घालायची आहे। खरं तर मीठ आणि वेलची पावडर घातल्यानंतरच आपल्याला इथे सोडा आणि बेकिंग पावडर टाकायची आहे, पण इथे आपण ह्या गोष्टी टाकायला विसरलो म्हणून आता या आपण इथे घालत आहोत। सोडा आणि बेकिंग पावडर घातल्यामुळे बिस्किटे चांगली फुगतात आणि खुसखुशीत अशी तयार होतात। आता या पिठामध्ये आपण सोडा आणि बेकिंग पावडर मिक्स करून घेऊया। पिठाची मूठ बांधली जात नव्हती म्हणजे याच्यामध्ये तूप कमी झालेलं होतं, या कारणाने इथे आपण 1 चमचा साजूक तूप घालत आहे। आता हे तूप घालून आपल्याला हे सर्व पीठ मिक्स करून घ्यायचे आणि याची मूठ आवळली जाते की नाही ते चेक करायचे। पीठ छानपैकी मिक्स करून घेऊया। आता या पिठाचा गोळा तयार होतोय म्हणजे पीठ तयार झालेलं आहे। आता आपल्याला हे पीठ सर्व गोळा करून घ्यायचंय। इथे आपल्याला कुठल्याही प्रकारे पीठ मळून घ्यायचं नाहीये, फक्त याचा गोळा करून पीठ एका जागी गोळा करून घ्यायचंय। हे पीठ बांधण्यासाठी आपण इथे कुठल्याही प्रकारे दूध किंवा पाणी वापरलेलं नाहीये, फक्त तुपाचा वापर करून हे पीठ आपण चांगलं गोळा करून घेतलेलं आहे। या पिठामध्ये जर तुम्ही दूध किंवा पाणी घातलं तर ही बिस्किटं नक्कीच कडक तयार होतील, म्हणून फक्त तुपाचा वापर करून या पिठाचा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। मस्तपैकी पिठाचा गोळा तयार झालेला आहे। आता आपण हे पीठ फ्रीजमध्ये 15 मिनिट असंच ठेवून देऊया। कुठलाही मैद्याचा आणि साखरेचा पदार्थ तयार करताना त्याचं तयार केलेलं पीठ अर्धा तास तरी मुरवत ठेवावं, म्हणजे तयार झालेला पदार्थ चवीला चांगला तयार होतो। हे पीठ फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे याची बिस्किटं छानपैकी वळली जातील, म्हणून आपल्याला फ्रीजमध्ये 15 मिनिट ठेवून द्यायचे। बिस्किटं तयार करायच्या आधी 5 मिनिट आधी आपल्याला गॅसवरती कढई गरम करून घ्यायची आहे आणि या कढईमध्ये आपल्याला घालायचं आहे पाव वाटी मीठ। कढईमध्ये मीठ घालून मीठ आपल्याला चांगलं तापवून घ्यायचं आहे। कढईमधलं मीठ आपल्याला चांगलं पसरून घ्यायचं आहे। एकदा का मीठ चांगलं तापलं की याच्यावर आपल्याला ठेवायची आहे ती चाळण। आज आपण कढईवरती चाळण ठेवून नानकट्याची बिस्किटं बेक करणार आहोत। इडली पात्रामध्ये बिस्किटं केल्यानंतर इडली पात्र खराब होतं,
म्हणून आज आपण अशा प्रकारच्या कढईचा वापर करून बिस्किटं बनवणार आहोत। इथे तुम्ही ॲनोडाईजची कढई किंवा लोखंडाची कढई वापरू शकता, म्हणजे तुमची भांडी खराब होणार नाहीत। आता कढईमध्ये मीठ गरम करत ठेवल्यानंतर आपल्याला इथे फ्रीजमधून पीठ काढून घ्यायचं आहे। पीठ चांगलं सेट झालेलं आहे। 15 मिनिट आपण पीठ सेट होण्यासाठी ठेवलेलं होतं। आता या पिठाचा मुठीत येईल तेवढा गोळा घ्यायचा आहे आणि चांगला मळून घ्यायचा आहे हाताने। आता या पिठाचा चांगला गोल असा लाडू तयार करून त्याचा हलकासा दाब देत चांगला पेढा तयार करून साईडने चांगला शेप देत मस्तपैकी असा बिस्किट तयार करून घ्यायचं आहे। आता आपण या नानकटईच्या बिस्किटाला सुरीने चांगला मार्क करून घेऊया, म्हणजे वरती छानपैकी डिझाईन तयार होईल। हे बघा मस्तपैकी असं बिस्किट तयार झालेलं आहे। आता या बिस्किटावरती थोडे घालूया बदामाचे काप। इथं तुम्ही काजू, बदाम, मनुका काही लावू शकता, पिस्ता देखील लावू शकता आणि या बिस्किटाची शोभा वाढवू शकता। हे असे काजू बदाम लावल्यामुळे बेक झाल्यानंतर बिस्किट दिसायला छान असं वाटतं। तयार आहे नानकटईचं बिस्किट। आता हे तयार झालेलं बिस्किट मी चाळणीमध्ये ठेवत आहे। चाळणीमध्ये बिस्किट ठेवायच्या आधी चाळणीमध्ये आपल्याला एक बटर पेपर ठेवायचं आहे आणि मग त्याच्यावर बिस्किटं ठेवायची आहेत। पहिल्यांदा मी इथे एक कढई घेतली आणि कढईवर एक चाळण ठेवली। इथे आपल्याला कुठलीही मोदक वाफवायची चाळण घ्यायची आहे आणि या चाळणीमध्ये आपल्याला बिस्किटं ठेवायची आहेत। बिस्किटं ठेवायच्या आधी या चाळणीमध्ये आपल्याला बटर पेपर ठेवायचं आहे, म्हणजे बिस्किटं खालून करपणार नाहीत। आज आपण कढईमध्ये चाळण ठेवून नानकटईची बिस्किटं बेक करणार आहोत, त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बाजारात मिळतात त्याच्यापेक्षा छान अशी बिस्किटं घरच्या घरी देखील तुम्ही तयार करू शकता, ती पण बिना ओव्हन घरच्या घरी कढईमध्ये। आहे की नाही छान अशी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून सांगा बिस्किटं कशी तयार झालेली आहेत। तुम्ही पण या दिवाळीला ही अशी बिस्किटं बनवून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा बिस्किटं कशी झालेली आहेत। आता इथे मी चाळणीमध्ये मावतील इतपत बिस्किटं तयार करून घेतलेली आहेत। इथे मी 7 बिस्किटं तयार करून घेतलेली आहेत। आता या बिस्किटांची चाळण मी गरम करून घेतलेल्या कढईवर ठेवणार आहे आणि वरतून एक काचेची लीड ठेवणार आहे। तुम्ही इथे परात देखील ठेवू शकता, कुठलीही जड वस्तू ठेवायची आहे जेणेकरून वाफ बाहेर जाणार नाही। ही मी वापरलेली लीड एकदम जड आहे, त्याच्यामुळे याच्यामधून कुठल्याही प्रकारे वाफ बाहेर येत नाही आहे। आता अर्धा तास झाल्यानंतर मी चेक करत आहे, बिस्किटांना चांगल्या चिरा पडलेल्या आहेत। ही बिस्किटं मी मीडियम आचेवरती बेक केलेली आहेत। थोडी अजून बिस्किटं बेक झाली पाहिजेत। बिस्किटं हाताने दाबल्यानंतर थोडी नरम वाटत आहेत, म्हणून मी अजून 15 मिनिट ही बिस्किटं मीडियम आचेवरती बेक करून घेणार आहे। चला तर मग बिस्किटं 15 मिनिट अजून बेक करून घेऊया। 15 मिनिटानंतर मी चेक करून बघतीये तर बिस्किटं मस्तपैकी तयार झालेली आहेत। चांगल्या मस्त अशा चिरा पडलेल्या आहेत बिस्किटांना। सुगंध तर मस्त घरभर असा बिस्किटांचा पसरलेला आहे। आज आपण घरच्या घरी बेकरी स्टाईल बिस्किटं कढईमध्ये तयार केलेली आहेत। अशाच पद्धतीने मी बाकीची सर्व बिस्किटं बेक करून घेणार आहे। मस्तपैकी बिस्किटांचा कलर तुम्ही बघू शकता किती छान असा आलेला आहे। ही बिस्किट आपल्याला मध्यम आचेवर अर्धा तास चांगली बेक करून घ्यायची आहेत आणि मग चेक करून घ्यायचे शिजली आहेत की नाही, आणि शिजली नसतील तर अजून 15 मिनिट आपल्याला बेक करून घ्यायची आहेत। आता ही बिस्किटं मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि तुम्हाला दाखवते या बिस्किटांचा कलर किती सुरेख आलेला आहे। मागून अजिबात करपलेली नाही आहेत ही बिस्किटं, मागून फोडून एकदम सुरेख असा कलर आलेला आहे। एक बिस्किट मी तुम्हाला तोडून पण दाखवते, एकदम खुसखुशीत असं झालेलं आहे। हे बिस्किट तुम्हाला मी बोटाने चुरून दाखवते, किती खुसखुशीत असं झालेलं आहे। बघा किती खुसखुशीत असं बिस्किट तयार झालेलं आहे। बेकरीमध्ये मिळतात तशीच खुसखुशीत अशी बिस्किटं आपण आज घरी तयार केलेली आहेत। ही अशी रेसिपी बघून तुम्ही देखील घरच्या घरी बेकरी स्टाईल बिस्किटं या दिवाळीला तयार करू शकता। रेसिपी बघून तुम्हाला कळलंच असेल बिस्किटं किती खुसखुशीत आणि छानशी तयार झालेली आहेत। त्यामुळे या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून पण सांगा बिस्किटं कशी झालेली आहेत। या दिवाळीला तुमच्या घरी
नक्की ही बिस्किटांची रेसिपी ट्राय करा आणि कमेंट करून सांगा खुसखुशीत अशी बिस्किटं कढईमध्ये तुम्ही पण तयार केली आहेत की नाही, आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत देखील शेअर करा. जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन दाबा, जेणेकरून अशाच चांगल्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. चला तर मग बाय, हॅपी दिवाळी.